तर रिक्षा चालवत असताना नितीन गडकरींनी भाजपात घेतलं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। 1995 मध्ये गडकरींनी मला पक्षात घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला भाजपा प्रवेशाचा किस्सा देखील यावेळेला सांगितला। ऑटो रिक्षा चालवत होतो तेव्हा नितीनजीने मला घरी बोलून मनोहरराव सोनकुसेसोबत काम करायचो। नितीनजीने मला बोलू सांगितलं की तू भाजपाचं काम कर। 95ला तो दिवस आला, स्वर्गीय गोपीनाथजी आले, संघर्ष यात्रा आली। नितीनजीने मला हात धरून कोराडला येऊन माझं स्वागत केलं, मला पक्षात घेतलं। मला तोही दिवस आठवतो की सुनील केदारांनी माझ्या घराचे माझ्या प्रॉपर्टीचे सारे पैसे अडवले सरकार आल्यावरही। नितीनजी तोही दिवस आठवतो की तुम्ही त्या दिवशी मंत्रालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कॅबिनेट मंत्री असूनही मला हात पकडून त्या डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले। एक कॅबिनेट मंत्री राज्याचा तेव्हा 1997 मध्ये मला हात धरून एका डेस्क ऑफिसरकडे घेऊन गेले आणि माझ्या समोर आत्ता 5 मिनिटांमध्ये बावनकुळेची ऑर्डर निघाली पाहिजे। बघा, मला त्या दिवशी माझ्या घराचे 20 लक्ष रुपये माझ्या घराचे पैसे नसते मिळाले, तुम्ही घर बांधू शकलो नसतो, मी माझं जीवन सुरुवात करू शकलो नसतो।